छान मुद्दा तुम्ही सांगितलात की 90%ची अपेक्षा मला नाही आणि याच विषयी तुमचा एक सिनेमा पण होता शिक्षणाच्या आईचा गो. तर त्याच्यासाठीच काढला तो, चिडूनच काढलेला सिनेमा. तुम्ही म्हणता की सत्य घाबरत नाही किंवा बाकी कुणी घाबरत नाही, पण तुम्ही कुणाला तरी घाबरता. मी घाबरतो, आमची पोरगी आहे अश्विनी. घाबरतो म्हणजे ती मवालीच आहे. ती म्हणजे ती चुकून मुलगी जन्माला आली, पण ती आहे, ती टेरर आहे ती मला. आणि शी किस मी इन चेक. साधारण तुमच्यावर गेले म्हणजे. नाही म्हणजे मी आता ऑलवेज म्हणतो ना आपण की मला कोणतरी ऑलवेज सांगतं की तू गाडी चालवतो असा, कधीतरी तिच्याबरोबर बसा गाडीत. ओ काय सांगता, तुमच्यापेक्षा वेगात आहे. नाही नाही, ती बट शी ड्राईव्ह वेल. मी बहुतेक सगळ्या माझ्या आयुष्यातल्या बायकांना त्यांना घाबरतो. वा, वा, वा. मग घरात एक दिग्दर्शक एवढे मोठे असतात, तू बोलला नाहीस त्यांना पप्पांना की मला एका सिनेमात काम करायचंय? नाही, माझ्या स्वतःच्या पायाने चालायचं होतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे. शूटिंगच्या वेळेला या डिरेक्टरांना विचारूयात की सत्याचा मोबाईल तुम्ही जप्त करायचा, काय कारण होतं ते? ही सगळीच मुलं ऍक्च्युली मोबाईलने ऑब्सेस्ड आहेत. सत्य विशेष. अच्छा. सत्याचा फोन सतत त्याच्या खिशात असतो. शॉट संपला की तो बाहेर काढून बघतो. अच्छा. आणि फोनवरती जे इमोशन घडतं हा. त्या इमोशन तो दिवसभर कॅरी करतो. अरे बापरे. म्हणजे फोनवर त्याची जर मारामारी झाली तर मग तो दिवसभर चिडलेला असतो. फोनवर त्याच्याशी कोणी प्रेमाने बोललं तर मग दिवसभर तो प्रेमाने Romantic बोलतो. रोमॅन्टिक असतो. त्यामुळे त्याचा इमोशन फोनवर ठरतो. त्यामुळे आम्ही हैराण होतो की आता काय करायचं. मग इम्पॉर्टंट सीन असला किंवा मेजर सिक्वेन्स असला की फोन जप्त करायचा आणि पॅकअप झाल्याशिवाय आम्ही देणार नाही असं सांगून तो खिशात ठेवून द्यायचा. असं कुणाचे मेसेज यायचे? फ्रेंडचा. फ्रेंड फोन ऍडिक्ट आहे. मग मी त्याला रोज सांगतो, म्हटलं तू तो इथे शिवून घे म्हटलं फोन. तर सोनिया ताई, तुम्ही सुद्धा आलेले आहात. कसं आहे या आई आणि मुलीचं नातं? मी पण असंच म्हणेन की मैत्रिणीच आहे 100%. कारण मला आठवते ती जेव्हा 14 वर्षाची झाली तेव्हाच मी तिला गाडीत आम्ही एकदा ड्राईव्ह करत असताना मी तिला सांगितलं की सखील आपण मैत्रिणी आहोत आणि बरं. हे तू लक्षात ठेव. कोण drive करत होतं? तुम्ही की ते? ऑब्व्हियसली मी. हा म्हणजे ते पण महत्वाचं. महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी तिला म्हटलं की आपण मैत्रिणी होतो आणि तू हे लक्षात ठेव की कधीही तुला काहीही प्रॉब्लेम आला, काही कोणाची मारामारी जरी करायची असेल तरी मी आहे तुझ्या बरोबर, हे काय लक्षात ठेव. सांगता? हो, हो, हो. हो. हे सॉलिड आहे की नाही? अशीच वेळ जास्ती होते. अशीच वेळ जास्ती येते. म्हणजे बरेच वेळेला असं होतं की आई जाऊ दे, आई जाऊ दे, आई जाऊ दे, अशी वेळ खूप वेळ आहे. काय सांगताय? आई किती जण आले, सगळे रिकाम टेकडे. एक सोडून रिकाम टेकडे. हसते बघ कशी. अरे छोटा भीम. काय सगळेच आहे. जगू बंदर, राजू, चुटकी, ढोलू मोलू सगळे आले. वा, काय कार्टून चॅनल काढलेस की काय? माय गॉड. तिकडे माझी जागा इकडे. अंकी या मेलीला काय होतं? तिला सांगा गप्पा बसेल नाही चिमटी काढीन मी तिला. अंकी तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. खूप दिवसाने भेटलंयस मला. तुला आठवतं आपण परेलला पेरू मैदानात बसायचो आणि हा माझ्यासाठी चिकू आणायचा. हा चिकू स्वस्त होते ना, कंजूस होता मला तेव्हा. आता नाही, आता खूप प्रेम करतो माझ्यावर. कधी कधी मॅगी पण आणायचं माझ्यासाठी. हो खरंच, तो खोटं वाटतंय, विचार याला. हो, मॅगी आणायचं की हे नाही? खरंय? मग 2 मिनिटात हाच खायचा. ते म्युझिक काय लावलं? अरे तुला आठवतं आपण एकत्र गावी होतो.
वड्याच्या झाडाखाली बसायचो. तू शांत बसल लय मारी नका मी तुला. एक तर अशा कलरची मुलगी पहिल्यांदा माझ्या बाजूला एवढं मग लांब ना कलर लागेल त्याचा. कॅफेमध्ये आलं फील आहे ना तो. आपण वड्याच्या झाडाखाली बसायचो आणि तू हळूच यायचंस आणि मी झालं तुझ्यासाठी तुमचं हा झालं का तू तुमचं नंतर भेट कोकचं. तुझ्यासाठी ना मी एक सरप्राईज आणलंय. काय? कांदा भजी अजिबात खायची नाही यापुढे, कळलं? सगळं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे आज. बाई ग, किती वर्षानंतर भेटलाय. हे पकड रे जरा, काय काम नाही. ठीक आहे, तुझ्यासाठी कांदे पोहे आणलेत. तुला खूप आवडतात ना? हो. खाणार माझ्या हातून? टू मच. थँक्यू. बरं झालं पोट? हो. हा असंच करायचा. मी कांदे पोहे आणायचे, मीच खायचे आणि नंतर हा म्हणायचा किती तिखट झालेत कांदे पोहे. कसं कळायचं बाई त्याला 5 मिनिटानंतर काही ओ माय गॉड मनमाज. हाय. हाय. वाव, एकदम टिपटॉप आहेस हा. थँक्यू. माझ्यासारखीच अशीच रात जा. मी पण सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित सगळं शेविंग विविंग करून ना आपल्यासारख्यांना त्रास नको ना. तू सगळं काय बाबा ते रोज असं लागतं मग ते. अरे काय संबंध. हसू नका तुम्ही प्लीज. अरे छोटा महेश, आता तू मार खाणार आहे त्यांच्याकडून ना. समोर समोर मार खाशील आता. नाही मी तिकीट काढलंय कोल्हापूरचं. मी खरंच काढलं. आणि हे काय गवत उगवलेस? मला खूप आवडतात गवत. गवती चहा मी रोज पिते. बॅग भरली असेल बायकोने माझ्या. या कॅफेमध्ये काहीही घडू शकतं. या कॅफेमध्ये आमच्याकडे पोस्ट बॉक्स आहे. आता काय व्हॉट्सॲप आहे, मेसेज असतात, तरीही आमच्याकडे एक पोस्ट बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काही पत्र आलेली आहेत. मी थोडक्यात ती पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्यासाठी आहेत ती. प्रिय महेश मांजरेकर सर, मी तुमच्याबरोबर अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आलेलो आहे, पण आपल्याच नाटकांच्या तारखेआड फुबैफू आलं तर फुबैफूमधून याला काढून टाका असं फोन तुम्ही झी मराठीला करता. तर सर तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? खाली लिहिलंय तुम्हाला घाबरून भाऊ कदम. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.